सराव प्रश्नपत्रिका क्रमांक 4 विभाग 2 गणित 26वा प्रश्न आहे. ज्या संख्येचे दशांश रूप अखंड व आवर्ती असते अशा संख्यांना अखंड आणि आवर्ती असते अशा संख्यांना म्हणतात परिमेय संख्या. 27वा प्रश्न आहे. एका 4 अंकी संख्येला 28 ने भागले असता बाकी 19 उरते तर त्याच संख्येला 51 ने भागले तर बाकी किती उरेल? तर याचं उत्तर आहे 5. 28वा प्रश्न आहे. एका कोनाचा कोटिकोन त्या कोनाच्या 2.1/3 पट आहे. कोटिकोनाचा पूरक कोन मूळ कोनाच्या 4.1/3 पट आहे. तर कोटिकोनाच्या पूरक कोनाचे माप किती? आता बघा इथं काय करणार आहे आपण, एका कोनाचा कोटिकोन म्हणजे आपण काय करूया, एका कोनाचं माप x मानूया. एका कोनाचे माप x. कोनाचा कोटिकोन त्या कोनाच्या 2.1/3 म्हणजे कोटिकोनाचं किती होईल? त्या कोनाच्या 2.1/3 पट. 3 दुनी 6 आणि 7 7/3 म्हणजे 7x/3 आणि कोटिकोनाचा पूरक कोन मूळ कोनाच्या 4.1/3 पट. आता बघा कोटिकोनाचा पूरक कोन म्हटले त्यामुळे इथं आपण काय करूया, एका कोनाचं माप आणि त्याच्या कोटिकोनाचं माप या दोन्ही मधलं आपण कोटिकोनाचं माप काढूया. आता कसं काढणार, x अधिक 7x/3 बरोबर 90. छेद समान करा. 3x अधिक 7x 10x/3 बरोबर 90 म्हणजेच x बरोबर किती होईल, 90 गुणिले 3/10 9×3 = 27. x बरोबर होईल 27. आता काय म्हटले बघा, कोटिकोनाच्या पूरक कोनाचे माप किती विचारले आपल्याला. मग कोटिकोनाचा पूरक कोन काय आहे, मूळ कोनाच्या 4.1/3 पट आहे. आता तर कोटिकोनाच्या पूरक कोनाचं माप विचारले आपल्याला. आता कोटिकोनाचं किती येईल, मग जर ह्याचं जर 27 आहे तर कोटिकोनाचं माप किती होईल, 7/3 गुणिले 27 9×7 = 63 आणि मग याच्या पूरक कोनाचं माप होईल 180 - 63 म्हणजेच 117 अंश आणि म्हणून 117 हे त्याचं उत्तर आहे, म्हणजेच पर्याय नंबर 3. 29वा प्रश्न बघा. मोहनरावांनी फेब्रुवारी 2016 मध्ये 36 रुपये या भावाने दररोज 1.5 लिटर दूध घेतले तर त्यांचे महिन्याचे बिल किती? इथं महत्वाचं आहे फेब्रुवारी 2016 म्हणजे हे काय आहे, लीप वर्ष आहे. म्हणजे फेब्रुवारी मध्ये दिवस किती असणार आहेत, 29 आणि म्हणून इथे विचार करायचा आपल्याला 29 दिवस आहेत. दूध किती घेतलंय, दररोज 1.5 लिटर म्हणजेच गुणिले 1.500 लिटर किती होईल बघा, 29 गुणिले 1.500 होईल 43 लिटर 500 मिलीलिटर एवढं दूध होईल आणि एका लिटरचा दर आहे 36. त्यामुळे ह्याला गुणिले किती करायचं आपल्याला, 36 रुपये. याचा गुणाकार केला तर आपल्याला मिळतोय
1566 1566 रुपये. आणि म्हणून आपलं उत्तर आहे काय, तर 1566 म्हणजेच पर्याय नंबर 3. 30वा प्रश्न आहे, एका चाचणी परीक्षेत भूगोल विषयातील 10 मुलांना 30 पैकी मिळालेल्या गुणांच्या संख्येवरून मध्यमान काढा. मध्यमान माहिती आपल्याला काय सूत्र आहे, सर्व प्राप्तांकांची बेरीज भागिले एकूण प्राप्तांकांची संख्या. मग 25 अधिक 26 अशी सगळ्यांची जर बेरीज केली तर ती बेरीज येते आपली 240 आणि भागिले एकूण प्राप्तांक किती आहेत हे 10 आणि म्हणून उत्तर येते आपलं 24. 1 नंबर. 31वा प्रश्न आहे, 25% 1/4 म्हणजे किती? 25% म्हणजे 25/100 गुणिले 1/4 म्हणजे परत 1/4/100 बरोबर काय होईल बघा, 25/100 गुणिले 1/400. 25 एके 25, 25 चोक 100 म्हणजेच 1/4 1600 झालं. आपण हेच आपण काय करूया, रूपांतरित करूया. 1/16 गुणिले 100 म्हणजेच 1/16 गुणिले 10चा वजा दुसरा घात. कारण 100 छेदात आहे, छेदात 10चा वर्ग आहे, तो जर अंशात घेतला तर होईल वजा दुसरा घात आणि म्हणून पर्याय नंबर 4. x अधिक 7 गुणिले x वजा 5 बरोबर किती? सूत्र वापरलं पण तर काय होईल, x वर्ग अधिक 2x वजा 35 आणि म्हणून याचं उत्तर आहे पर्याय नंबर 1. वजा 161 छेद 174 गुणिले वजा 203 छेद 207 कितीने भाग जाते बघा, 23 90 207 आणि 23 7 161 आणि 203 आणि 174 ला भाग जातोय 29 न, 29 7 आणि 29 7 174. आता अंशामध्ये वजा आणि वजाचा गुणाकार होणार आहे अधिक 49 साती साती 49 आणि 6 गुणिले 9 96 54 म्हणजेच पर्याय नंबर 2. 34वा प्रश्न आहे, 2 अंकी संख्यांचा मसावी 30 असून लसावी मसावीच्या 6 पट आहे. त्यापैकी एक संख्या 60 आहे तर दुसरी संख्या कोणती? इथं आपल्याला सूत्र माहिती आहे, मसावी गुणिले लसावी बरोबर 2 संख्यांचा गुणाकार. काय होईल बघा, मसावी आहे 30, लसावी किती आहे, मसावीच्या 6 पट म्हणजे 30च्या 6 पट बरोबर 2 संख्यांचा गुणाकार. त्यातली एक संख्या आहे 60, दुसरी संख्या आपल्याला माहिती नाहीये, ती काढायची आहे दुसरी संख्या. कशी काढणार बघा मग दुसरी संख्या, दुसरी संख्या बरोबर काय होईल मग 30 गुणिले 30 गुणिले 6 छेद 60, 6 एके 6, 6 10 60, 0 0 गेलं, 30 त्रिक 90 म्हणजेच पर्याय नंबर 3. पुढचा प्रश्न आहे, एका वर्तुळाचा परिघ 154 सेंटीमीटर असेल तर त्या वर्तुळाचा व्यास किती? परिघ, वर्तुळाच्या परिघाची 2 सूत्र आहेत आपल्याला माहिती आहे, c बरोबर 2 पाय r किंवा c बरोबर पाय d. त्यातले इथं आपल्याला व्यास विचारलाय त्यामुळे आपण हे सूत्र वापरूया. परिघ आहे 154 बरोबर 22/7 गुणिले d म्हणजेच d बरोबर काय होईल 154 गुणिले 7/22, 22 7 54 असे म्हणून d बरोबर 7 7
49 सेंटीमीटर. बघा पर्याय नंबर 2. 36वा प्रश्न आहे, खालील आकृतीचे निरीक्षण करून त्या आकृतीची परिमिती किती येईल ते सांगा. आता जर समजा या आकृतीमध्ये ही 8 मीटर दिल्या, ही 14 मीटर दिल्या आणि परिमिती विचारल्या म्हणजे चारी बाजूंची बेरीज. ही 20 आहे, ही 14 आहे, इथे एकसारख्या खुणा आहेत म्हणजे ही सुद्धा होईल 14. त्यामुळे सगळ्यांची बेरीज केली 14 अधिक 14 28, 28 आणि 20 आणि 8 28, 28 आणि 28 56 मीटर. 37 आणि 38 प्रश्नासाठी एक ग्राफ दिलाय. त्या ग्राफ वरून जोड स्तंभालेखावरून उत्तर लिहायचे. कोणते काम करणाऱ्या स्त्रियांची संख्या अधिक आहे? बघा इथं कोणतं काम करणाऱ्या स्त्रियांची संख्या जास्त आहे तर बांधकाम. बरोबर. पुरुषांपेक्षा कोणती ह्याच्यात स्त्रियांची संख्या जास्त आहे असं विचारले, त्यामुळे बांधकाम. 2 नंबर. 38वा प्रश्न आहे, मजुरी करणाऱ्या स्त्रियांची संख्या पुरुषांपेक्षा किती कमी किंवा अधिक आहे? मजुरी करणाऱ्या स्त्रियांचं आणि पुरुषांचं प्रमाण बघितलं तर काय आहे बघा, कितीचा फरक आहे? 300 आणि हे आहेत 200. 200 स्त्री आहेत, 300 पुरुष आहेत, म्हणजे 100ने पुरुषांपेक्षा किती कमी आहे स्त्रियांची संख्या? 100ने कमी आहे. 39वा प्रश्न आहे, 6 वर्षात दाम तिप्पट होते. 10,000 रुपये मुदलासाठी 6 वर्षात किती व्याज मिळेल? तिप्पट होत्या, मुदलाची तिप्पट होत्या म्हणजे 10,000चं होणार आहेत किती? 30,000 आणि मग व्याज किती मिळालं तर 30,000 वजा 10,000 म्हणजेच 20,000 रुपये व्याज मिळालं आपल्याला. हा प्रश्न आपण सोडून देऊया. 41वा प्रश्न बघा, लहानात लहान एक अंकी मूळ संख्या व लहानात लहान एक अंकी संयुक्त संख्या यांच्या गुणाकाराचा वर्ग किती? लहानात लहान एक अंकी मूळ संख्या आहे किती? 2 आणि लहानात लहान एक अंकी संयुक्त संख्या आहे 4. यांच्या गुणाकाराचा वर्ग म्हणजे या दोन्हींचा गुणाकार 2×8 आणि त्याचा विचारलाय आपल्याला 8चा वर्ग किती येईल? 64. म्हणजे उत्तर आहे पर्याय नंबर 4. पुढचा प्रश्न आहे, 21चा घन बरोबर किती? 21चा घन म्हणजे काय? 21 गुणिले 21 गुणिले 21. 21 गुणिले 21 441 आणि गुणिले 21 9261. 4 नंबर हे त्याचं उत्तर आहे. 43वा प्रश्न आहे, आकृतीवरून बी कोणाचे माप सांगा. बघा ए चं माप दिले 40 आणि बी चं माप विचारले. अर्थातच ए आणि बी काय आहेत? रेषीय जोडीतले कोण आहेत, त्यामुळे बी चं माप किती येईल? 140 अंश. 44वा प्रश्न आहे, 20 सेंटीमीटर गुणिले 5 मीटर बरोबर किती चौ सेमी? इथं महत्वाचं काय आहे? हे 5 मीटर आहे. ह्या 5 मीटरचं काय करायला पाहिजे आपल्याला? सेंटीमीटर. 1 मीटर म्हणजे 100 सेंटीमीटर आणि त्यामुळे 5 मीटर म्हणजे 500 सेंटीमीटर. आणि मग ह्या दोन्हींचा गुणाकार केला तर किती होईल? 500 गुणिले 20 5 दोन्ही 10 1 2 3 म्हणजे 10,000 चौ सेमी म्हणजेच पर्याय नंबर 1. एक रेडिओ 600 रुपयास विकल्याने विक्री किमतीच्या 1/6 पट तोटा झाला तर खरेदी किंमत किती? आता बघा सरळ इथे लिहिले विक्री किमतीच्या 1/6 पट तोटा झाला. विक्री किंमत किती आहे? 600 च्या 1/6 पट तोटा झाला. तोटा किती होईल मग? 100 रुपये. बरोबर आहे, 100 रुपये तोटा झाला. तर मग त्याची खरेदी किंमत किती असायला पाहिजे? तर 600 मध्ये हे 100 मिळवायला पाहिजे म्हणजे 700 रुपयाला खरेदी केलाय आणि 600 रुपयाला विकला
तर 100 रुपये तोटा होईल आणि म्हणून पर्याय नंबर 2. 46वा प्रश्न आहे x वजा 1/7 बरोबर 0 तर x बरोबर किती? एकदम सोपं उदाहरण आहे. वजा 1/7 आहे ते इकडे गेलं तर काय होईल? अधिक 1/7 म्हणजेच पर्याय नंबर 1. 47वा प्रश्न आहे 6/5 गुणिले 4/7 बरोबर किती? गुणाकार आहे त्यामुळे जर संक्षिप्त रूप देता येत असेल तर लिहूया, नाही तर सरळ गुणाकार करायचा आहे. sin चोक 24/5 म्हणजे 24/35. 48वा प्रश्न आहे एका काटकोन त्रिकोणातील लघुकोन एकास 5 प्रमाणात आहे तर सर्वात लहान कोणाचे माप किती? काटकोन त्रिकोण आहे म्हणजे त्यातल्या एका कोणाचे माप असणार आहे 90 अंश आणि उरलेल्या दोन्हीची बेरीज येईल 90 अंश आणि त्यांचं माप आहे 1x आणि एकास 5 म्हणजे 1x आणि 5x म्हणजेच 6x बरोबर 90 म्हणजेच x बरोबर किती? 90 भागिले 6 आणि 90 भागिले 6 किती? 15. x बरोबर 15 अंश आणि लहान कोणाचं माप विचारले त्यामुळे अर्थातच किती येईल? 15 अंश म्हणजेच पर्याय नंबर 1. 49वा प्रश्न आहे एका वृत्तचितीच्या तळाची त्रिज्या 4 सेंटीमीटर आणि उंची 6 सेंटीमीटर आहे तर त्या वृत्तचितीचं एकूण पृष्ठफळ काढा. वृत्तचितीच्या एकूण पृष्ठफळाचं सूत्र काय आहे? तर वृत्तचितीचे एकूण पृष्ठफळ बरोबर 2πr कंसात r अधिक h. त्रिज्या किती आहे? 4 आणि उंची 6. त्रिज्या 4 सेंटीमीटर, उंची 6 सेंटीमीटर आणि पायची किंमत घालायची आहे 3.14. 2 गुणिले 3.14 गुणिले 4 कंसात 4 अधिक 6. लक्षात आलं? 2 गुणिले 3.14 गुणिले 4 कंसात 6 4 10. 10 गुणिले 4 गुणिले 2 10 चौक 40 40 दुनी 80 म्हणजे 3.14 गुणिले 80 आणि म्हणजेच हा जर गुणाकार केला तर हा गुणाकार येतो किती? 251.20 चौसेमी आणि म्हणून बघा उत्तर काय आले? 251.20 चौसेमी. 251.20 चौसेमी म्हणजेच पर्याय नंबर 4. 50वा प्रश्न आहे 30x आणि 50 पायथागोरसचं त्रिकूट आहे तर x ची किंमत किती? आता 30x आणि 50 हे जर पायथागोरसचं त्रिकूट आहे तर त्यामध्ये आपण 50 म्हणूया काय आहे? कर्ण आहे आणि त्यामुळे सूत्र काय असते आपल्याला माहिती आहे की कर्णाचा वर्ग बरोबर एका बाजूचा वर्ग अधिक दुसऱ्या बाजूचा वर्ग. मग काय होईल? 2500 बरोबर 30 चा वर्ग 900 अधिक x चा वर्ग म्हणजे x वर्ग बरोबर 2500 वजा 900 किती होईल? 1600 म्हणजेच x बरोबर येईल उत्तर आपलं 40 म्हणजेच पर्याय नंबर 2.